UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार। भाजपा नेते शिवाजी पाटील आणि शरद पवारांची भेट, तुतारी हाती घेण्याची शक्यता। पाटील चंदगडमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। शरद पवार दादा गटाला दे धक्का देण्याच्या तयारीत। दादा गटाचे विलास लांडे, बबन शिंदे, रमेश आप्पा थोरात पवारांच्या भेटीला। बबन शिंदे पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात तुतारी हातात घेण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुपारी 4:30 वाजता उपसमितीची बैठक। चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार। शासन विषकन्या ज्यांच्यासोबत जाईल त्याला बुडवते, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, नितीन गडकरींचा सल्ला। नितीन गडकरीही 10 वर्षांपासून त्यांच्यासोबतच बसलेत। सरकार विषकन्या आहे तर मोदी शहांना त्यांनी सांगावं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली जास्त माहिती असणार। राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचं सरकारमधील लोकांचंच म्हणणं, सुप्रिया सुळेंचं विधान। नरहरी झिरवाळांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध। शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर धनगर समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला। देशी गाई राज्यमाता गोमाता म्हणून घोषित। ग्राम रोजगार सेवकांना 8,000 मानधन मिळणार। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ। अनुकंपा धोरणही लागू। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। शिंदेंचा घातपात करण्याचा डाव होता। नक्षलींच्या माध्यमातून शिंदेंना कोण धमक्या देत होतं? शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते, संजय शिरसाट यांचं विधान। उद्धव ठाकरेंकडून आनंद दिघेंचं खच्चीकरण। दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामाही मागितला होता। ठाकरेंनी माझ्यासह दिघेंचे पंख कापले, रामदास कदमांचा आरोप। संजय शिरसाट आणि रामदास कदम हे नीच वृत्तीचे लोक। आनंद दिघेंसंदर्भातील उद्धव ठाकरेंवरील टीकांनंतर विनायक राऊतांचा पलटवार। महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे प्रतिबिंब। अंबादास दानवेंकडून शाळेतील विद्यार्थ्याचा फोटो ट्विट, तर गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका, रोहित पवारांची टीका। फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या भाषणावेळी अजित पवारांचा फोन। फोनवरूनच फलटणचे उमेदवार दीपक चव्हाण यांचं नाव जाहीर। चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार। फडणवीस, मुनगंटीवार आणि मी बसून निर्णय घेऊ, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार। मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार, मनोज जरांगेंची माहिती। गुहागर विधानसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा। श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित। पितृपक्षानंतर अधिकृत घोषणा, सूत्रांची माहिती। आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार। भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा, सूत्रांची माहिती। स्टीलच्या जागी लोखंड वापरल्यामुळेच सिंधुदुर्गमधील शिवरायांचा पुतळा कोसळला। चेतन पाटीलचा जामीन नाकारताना कोर्टाचं निरीक्षण। कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांमध्ये काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या सीईओला पुन्हा समन्स। आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना। नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून सीएससी केंद्र चालकाकडून पैसे हडप। 33 जणांचे आधार कार्ड वापरून 3,19,000 लंपास। रात्री 12:30 ते उद्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान ब्लॉक। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करणार। अभिनेते मिथुन चक्रवर्तींना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। 8 ऑक्टोबरला पुरस्कार वितरण सोहळा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।